क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 8 आणि 9 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे ब्रँड अँबॅसिडर. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता विद्यार्थी मित्रांनो, 8 आणि 9 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, पहिले स्वय गणना करणारं मूठ हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर होता. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचे प्रश्न पाहूया. भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या स्थळाला घोषित करण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा उत्तर प्रदेशच्या सुरहाताल जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य याला घोषित करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. 100वे रामसर स्थळ जयप्रकाश नारायण अभयारण्य कुठे आहे? बलिया जिल्हा, उत्तर प्रदेश येथे. हे UPचे 13वे स्थळ आहे. ऐतिहासिक टप्पा. भारत सरकारने 100वे रामसर स्थळ म्हणून अधिकृत घोषणा केली. घोषणा केव्हा केली? 5 जून 2026 जागतिक पर्यावरण दिन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. भौगोलिक वैशिष्ट्य. गंगा नदीच्या प्रवाहातून तयार झालेले नैसर्गिक ऑक्सब्लो सरोवर. स्थानिकीय नाव सुरहा ताल. जैवविविधता. सेंट्रल एशियन फ्लाईवचे अंतर्गत येणारं स्थलांतरण पक्षीच्या प्रमुख आश्रयस्थान आहे. रामसर करार. रामसर करार आंतरराष्ट्रीय पाणथळ जागाच्या संरक्षणासाठी 1971च्या जागतिक करारात भारत 1 फरवरी 1982ला सामील झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती. 100वे रामसर स्थळ जयप्रकाश नारायण अभयारण्य म्हणजेच याला सुरह ताल असे म्हणतात. त्यानंतर पुढला प्रश्न, कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर ही नुकतीच DK शिवकुमार यांनी घेतली. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री DK शिवकुमार. कर्नाटकचे कितवे मुख्यमंत्री आहेत? तर 34वे. शपथविधी 3 जून 2026 रोजी. शपथ कोणी दिली? राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी दिली. उपमुख्यमंत्री कोण आहेत? G परमेश्वर. पार्श्वभूमी. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर 28 मेला त्यांनी राजीनामा दिला. त्याने सत्तेचे हस्तांतरण केलं. विशेष नोंद, संविधानाची प्रत हातात घेऊन आणि गंगाधर अजय म्हणजे आध्यात्मिक गुरु यांच्या नावाने त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर पुढला प्रश्न, नॉर्वेचे बुद्धिबळ 2026 म्हणजे नॉर्वे चेस चॅम्पियनशिप 2026ची स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? तर हा खेळाडू विद्यार्थी मित्रांनो R प्रज्ञानंद आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2026 R प्रज्ञानंद हा विजेता ठरलेला आहे. विजेता खेळाडू कोण? भारताच्या तरुण ग्रँडमास्टर R प्रज्ञानंद. ऐतिहासिक कामगिरी. हा किताब जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. विश्वनाथ आनंद किंवा D गुकेश यांनाही ही स्पर्धा जिंकली आली नव्हती. आयोजन ओस्लो, नॉर्वे इथे. स्पर्धा अंतिम टप्पा 5 जून 2026 रोजी पार पडला. निर्णायक विजय. अंतिम फेरीत 10व्या फेरीत प्रज्ञानंदने जर्मनीचे वेस्टर्न केमरचा पराभव करून 18 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं. अमेरिकेच्या वेस्ली सो 17 गुण सोबत हा दुसऱ्या स्थानावर राहिला. विशेष आकर्षण, या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला मॅग्नस कार्लसनचा 2 वेळा पराभव करण्याचा दुर्मिळ प्रकार त्यांनी केला. तरंज महिला गट. कझाकिस्तानची बिबिसारा असाबोयेव हिने महिला गटात विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न,
घरगणना 100% पूर्ण करणारा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो जिल्हा सिंधुदुर्ग आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. 100% घरगणना पूर्ण करणारा सिंधुदुर्ग जिल्हा. मानकरी सिंधुदुर्ग जिल्हा ठरलेला आहे. त्यांनी 100% पूर्ण घरगणना केलेली आहे आणि महाराष्ट्राचा पहिला जिल्हा ठरलेला आहे. मोहीम जनगणना 2027चा हा पहिला टप्पा घर आणि गृहनिर्माण गणना आहे. नेतृत्व जिल्हाधिकारी तृप्ती घोडमसे. स्वगणना 1 ते 15 मे 2026 दरम्यान राबवले ऑनलाईन स्वगणना उपक्रमातील उत्तम कामगिरी 29,519 घराची त्यांनी नोंदणी केलेली आहे. पहिलं गाव वेंगुर्लाच्या तालुक्याच्या मूठ हे सर्वात कुटुंबांनी स्वगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मारुती सुझुकीने लॉन्च केलेले पहिलं फ्लेक्स फ्यूल कार कितीपर्यंत इथेनॉल मिश्रणावर चालू शकते? तर विद्यार्थी मित्रांनो, E20 ते E100 ह्या मिश्रणावर ही कार चालू शकते. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. मारुतीची पहिली फ्लेक्स फ्यूल कार वॅगनार 20 ते 100% पर्यंत E20 ते E100 इथेनॉल मिश्रणावर चालू शकते. कारचं मॉडेल काय? मारुती सुझुकीचे लोकप्रिय वॅगनार आर आहे. इंजन 1.2 ते 4 सिलेंडर पेट्रोल इंजन. इथेनॉलसाठी फ्यूल सिस्टममध्ये विशेष बदल. स्मार्ट टेक इंधनाच्या इथेनॉलच्या प्रमाण मोजण्यासाठी इथेनॉल सेन्सर आणि कॅलिब्रेट ECUचा वापर करण्यात आलेला आहे. पर्यावरणाचा फायदा 100% इथेनॉलवर चालणारी नेहमीच्या पेट्रोल कारच्या तुलनेत 79% कार्बन उत्सर्जन कमी करेल. त्यानंतर पुढला प्रश्न, मीरा ॲड्रिवा हिने 2026 मध्ये कोणते ग्रँडस्लॅम जितेपद पटकावलेले आहे? तर त्यांनी फ्रेंच ओपन हे विजेतेपद त्यांनी पटकावलेले आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. मीरा ॲड्रिवा फ्रेंच ओपन त्यांनी जिंकलेले आहेत महिला एकेरीमध्ये. कारकीर्द मीरा ॲड्रिवाचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत. अंतिम सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेले गतविजेत्या इगा स्वातिकाचा तिनं पराभव केला. रेकॉर्ड 2004 मध्ये मारिया शेरापोव्हाच्या कामगिरीनंतर ग्रँडस्लॅम जिंकणारी हे सर्वात तरुण टेनिसपटू 18 वर्षाची आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, काळ्या वाघामुळे ब्लॅक टायगर चर्चेत असलेला सिमीपाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा ओडिशा राज्यात आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प हा ओडिशा राज्यात आहे, मयूरभंज जिल्हा येथे. विशेष ओळख, जगातला एकमेव नैसर्गिक अधिवास जिथे काळे वाघ पाहायला मिळतात. शास्त्रीय कारण, जनुकीय उत्परिवर्तनामुळे म्हणजे जेनेटिक म्युटेशन यांच्या अंगावर काळे पट्टे अत्यंत रुंद आणि एकमेकांना जोडलेले असतात, ज्यामुळे ते काळे दिसतात. चर्चेत असण्याचे कारण, नुकतेच झालेले व्याघ्रगणना अहवालानुसार या प्रकल्पात काळ्या वाघांची संख्येत लक्षणीय वाढीची नोंद आलेली आहे. इतर या प्रकल्पाला युनेस्को बायोस्फिअर रिझर्व्ह जागतिक नेटवर्कचा एक भाग आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अरावलीच्या व्याख्येसाठी नेमलेले तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते विद्यार्थी मित्र आहेत कांचन देवी. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. अरावली व्याख्या समिती कांचन देवी. अध्यक्ष कोण आहेत? कांचन देवी. ICFRE महासंचालक आणि वरिष्ठ IAFS अधिकारी. नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. उद्दिष्ट, अरावली पर्वताची अचूक वैज्ञानिक आणि एकसमान व्याख्या डेफिनेशन निश्चित करणे. कारण, बेकायदेशीर बांधकामाला रोखून अरावलीचे संरक्षण करणे. मुदत, समितीला 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 मध्ये 40वा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर हा पुरस्कार ज्येष्ठ इतिहासकार
त्यांचे नुकते निधन झाले. जयसिंगराव पवार यांना देण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. 40वा राष्ट्रीय शाहू पुरस्कार 2026. डॉक्टर जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहासकार. विशेष नोंद, पुरस्कार इतिहासात पहिल्यांदाच मरणोत्तर हा घोषित झालेला आहे. घोषणा 4 जून 2026. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोर यांच्याकडून. स्वरूप 1,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. वितरण 26 जून 2026 शाहू महाराज जयंती निमित्त कोल्हापूर इथे हा वितरण सोहळा होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 7 जूनला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जूनला दरवर्षी जगभरात साजरा केला जातो. दूषित अन्न, पाण्यामुळे होणारे धोक्याबद्दल जनजागृती करणे आणि अन्न सुरक्षेसाठी मानके राखणे. सुरुवात संयुक्त राष्ट्र महासभाने UNGAने डिसेंबर 2018 मध्ये हा ठराव मंजूर आणि 7 जून 2019 रोजी पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला. मुख्य संस्था जागतिक आरोग्य संघटना WHO आणि संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटना FAO यांच्या संयुक्त विद्यमानाने हा दिवस साजरा करण्यात येतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अँबॅसिडर. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. सर्वात आधी आपण क्रीडा क्षेत्राचे ब्रँड अँबॅसिडर पाहूया. रोहित शर्मा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चे ब्रँड अँबॅसिडर. नीरज चोपडा एव्हर रेडी आणि इस्पित पेट्रोलचे ब्रँड अँबॅसिडर. मनु भाकर केंद्रीय बंदरगाह, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे ब्रँड अँबॅसिडर. स्मृती मंदना बाटा स्पोर्ट ब्रँड पॉवरचे ब्रँड अँबॅसिडर. सचिन तेंडुलकर महाराष्ट्र राज्य स्माइल इंडिया स्वच्छ मुख अभियानचे ब्रँड अँबॅसिडर. विराट कोहली प्युमा, HSBC आणि IQOO मोबाईलचे ब्रँड अँबॅसिडर. PV सिंधू फिट इंडिया मुवमेंटचे ब्रँड अँबॅसिडर आणि व्हिसाचे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सरकारी योजनेचे ब्रँड अँबॅसिडर पाहूया. अमिताभ बच्चन GST, बंद दरवाजा अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अँबॅसिडर. करीना कपूर खान युनिसेफ इंडियाची नॅशनल ब्रँड अँबॅसिडर. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईटसाठी जागतिक राजदूत. दिया मिर्जा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPची सचिदा दूत. पंकज त्रिपाठी कृषी नेटवर्क आणि निवडणूक आयोग यांचे नॅशनल आयकॉन. त्यानंतर आपण मनोरंजन क्षेत्राच्या प्रमुख नियुक्त्या पाहूया. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अँबॅसिडर. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार यांचे ब्रँड अँबॅसिडर. आलिया भट गुची आणि जागतिक लक्झरी ब्रँड यांची पहिली ग्लोबल ब्रँड अँबॅसिडर. श्रद्धा कपूर युरेका फोब यांची ब्रँड अँबॅसिडर. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाई यांची ब्रँड अँबॅसिडर. राज्यस्तरावर आपण ब्रँड अँबॅसिडर पाहूया. सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसिडर. संजय दत्त अरुणाचल प्रदेशचे ब्रँड अँबॅसिडर. गोविंदा मध्य प्रदेश पर्यटनाचे ब्रँड अँबॅसिडर. त्यानंतर मालदीव पर्यटनची ब्रँड अँबॅसिडर कॅटरीना कैफ. फिट इंडिया आयकॉन आयुष्मान खुराना. मानसिक आरोग्य अभिनव बिंद्रा यांचे ब्रँड अँबॅसिडर. झारखंड राज्य पर्यटन महेंद्रसिंग धोनी. ऑस्ट्रेलिया पर्यटन सारा तेंडुलकर. ओडिशा हातमार्ग यांची ब्रँड अँबॅसिडर माधुरी दीक्षित. युनिसेफ इंडिया यांची ब्रँड अँबॅसिडर करीना कपूर. थायलंड पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर सोनू सूद. त्यानंतर MP पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर पंकज त्रिपाठी. सायबर गुन्हे केंद्र यांचे ब्रँड अँबॅसिडर रश्मिका मंदना. बंदर जहाज जलमार्ग यांचे ब्रँड अँबॅसिडर मनु भाकर. ऑडी कंपनी यांचे ब्रँड अँबॅसिडर नीरज चोपडा. नुकताच MPSC मध्ये हा प्रश्न आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. खो खो विश्वचषक यांचे ब्रँड अँबॅसिडर सलमान खान. तंबुका नियंत्रण यांचे ब्रँड अँबॅसिडर PV सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, या अत्यंत महत्त्वाचे ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. आजचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर पर्याय तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकलं तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीवर हे जे उपक्रम घेत आहे, तो उपक्रम तुम्हाला कशा वाटत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.